नमस्कार. अतिवृष्टी नुकसान भरपाईची वाट पाहणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाही आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेमके पैसे का मिळत नाही आहेत, का अडचण येते, तुमच्या प्रत्येकाचे पैसे का अडकलेत, सर्व सविस्तरपणे याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आज वेगळंच कारण तुमच्या समोर येणार आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला समजणार आहे. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, अजिबात स्किप करू नका, कारण पैसे तुमच्या हक्काचे आहेत आणि तुम्हाला ते मिळवायचे आहेत. कळलं? तर पहिलं महत्त्वाचं मोठं कारण रिव्हेरिफिकेशन, दुसरी तपासणी. आता तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी जे पंचनामे केले होते ते राज्यस्तरावर चेक केल्यानंतर खूप जास्त मिसमॅच आढळलं. आता लक्षात येतं, तुमच्या तलाठी, ग्रामसेवकांनी त्यांचे पंचनामे केले, तुमच्या शेतात येऊन केले, परंतु त्यात अनेक मिसमॅचपणा आढळला. कसा? तर त्यातले मुद्दे काय तर ते एकदा लक्षात घ्या. पहिलं, नुकसान टक्केवारी कमी दाखवली, तुमचं जास्त नुकसान झालं परंतु कमी दाखवलं गेलं. प्रत्यक्षात जमीन पिकाशी जुळत नाही, पीक नोंदणीमध्ये तांत्रिक चूक, शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीमध्ये घोटाळा, असे अनेक मुद्दे मिसमॅचमध्ये आढळले आहेत आणि ते राज्यस्तरावरती चेक केल्यानंतर त्यामध्ये मिसमॅचपणा आढळलेला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत हे झालेलं आहे. यावर सरकारचा काय निर्णय झाला, तर जिथे नुकसान चुकीच्या पद्धतीने दाखवले गेले तिथे परत तपासणीचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे संपूर्ण गावाची फाईल ही होल्डवर जाते. त्यात तुमचं सगळं व्यवस्थित असलं तरीही तुम्हाला पैसे मिळत नाहीत. आता या प्रक्रियेला वेळ का लागतो? ग्रामसेवकाला परत फील्डवर यावं लागतं, त्यानंतर पिकाची माहिती पोर्टलवर अपडेट होते, मग तहसीलदार मंजुरी देतो. आता हे सर्वसाठी वेळ तर लागणारच आहे. ग्रामसेवक जर परत फील्डवर येत असेल तर ते पिकाची माहिती अपडेट करणं किंवा परत मंजुरी मिळणं तिथपासून, तर या सगळ्या गोष्टीसाठी वेळ हा लागणारच आहेत आणि त्यात शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत मात्र पाहिला जातो. त्यानंतर जिल्हाधिकारी फायनल अप्रुव्हल देतात आणि त्यानंतरच DBTला लिस्ट जाते. ही प्रोसेस फक्त 4-5 दिवसांची नाही, तर काही गावांमध्ये 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी देखील लागतो. इथे एक प्रश्न उभा राहतो, यात शेतकऱ्यांची चूक आहे का? पंचनामे कोणी केले? सरकारच्या कर्मचाऱ्यांनी केले ना. मग त्यांनीच केलेल्या पंचनाम्यात मिसमॅच असेल तर शेतकरी काय करू शकतो? हा प्रश्न आहे. लाखो शेतकऱ्यांच्या भावना आहेत. कमेंट करा, नक्की सांगा. आता दुसरं कारण, एरर लिस्ट वाढली, आधार मिसमॅच, खाते इनॅक्टिव्ह असतं, NPCIने ते रिजेक्ट केलं, IFSC बदलला पण अपडेटच केला नाही, आधार लिंक पण मॅपिंग नाही, अशा अनेक समस्या सध्या चालू आहेत. ही लिस्ट वाढल्यामुळे पूर्ण गावाचा पेमेंट बॅच हा अडकतो. 20 लोकांच्या चुकीमुळे 200 लोकांचे पेमेंट हे थांबले जाते. आता ह्या जर कोणत्या गोष्टी असतील यापैकी, इनॅक्टिव्ह असेल तुमचं खातं किंवा IFSC बदलला असेल पण तुम्ही अपडेट केला नसेल, तर या सर्व व्यवस्थित गोष्टी करून घ्या. आता तिसरं कारण, DBT सर्व्हर बॅच रिलीज मोडवर आहे. सरकार एकदम सर्वांना पैसे पाठवू शकत नाही, म्हणून DBT सिस्टीम बॅच रिलीज मोडवर ठेवली आहे. बॅचेसची प्रक्रिया कशी आहे ते पहा. आता बॅच पाडला आहे ते पहा. पहिली बॅच फुल्ली व्हेरीफाईड शेतकरी, सर्व काही व्यवस्थित. बॅच नंबर 2 आधार प्लस बँक ओके सगळं. आता बॅच नंबर 3 एरर क्लिअर असलेल्या गावांचे पैसे आणि बॅच नंबर 4मध्ये दुसरी तपासणी पूर्ण झालेली गावे. आता बॅच नंबर 3 आणि बॅच नंबर 4 मधले शेतकरी जास्त अडकले आहेत, कारण बॅच नंबर 1 आणि 2 मधल्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पैसे मिळालेले आहेत, पण तिसऱ्या आणि चौथ्यामधले बॅचमधले शेतकरी मात्र त्यांना पैसे अजूनही मिळालेले नाही आहेत. बहुतांश शेतकरी अजूनही बॅच नंबर 3 व 4मध्ये आहेत. हे सरकार पैसे बॅचने सोडत आहे, पण तुम्हीच सांगा, शेतकऱ्यांना 10,000 रुपये द्यायला बॅच लागतो का? GSTसाठी लागला नाही कधी बॅच. मग शेतकऱ्यांना मदत करताना हळूहळू थोडं ही व्यवस्था कशासाठी का आहे? ही तुम्हाला प्रश्न पडतोय का? पडत असेल तर कमेंटमध्ये उत्तर द्या आणि तुमचं मत व्यक्त करा. तर चौथं कारण, इनॅक्टिव्ह खाते रिजेक्ट करत आहेत. खाते 6 महिन्यांपासून चालू नाही, मिनिमम तुमचा बॅलन्स नसेल, तुमची KYC अपडेट नसेल तर काय होतं? सरकार पैसे पाठवतं परंतु बँक ते खाते इनॅक्टिव्ह दाखवते, त्यामुळे पैसे हे परत जातात. त्यामुळे तुम्ही अर्जाची स्थिती पाहिली तर रिजेक्टेड किंवा फेल्ड अशी तुम्हाला दिसते, असं तुमचं स्टेटस तुम्हाला दिसतं, किंवा रिजेक्ट झालं आहे किंवा फेल्ड झाले. तर हे कशामुळे झालं? जर तुमचं खातं जर ॲक्टिव्ह नसेल, KYC अपडेट नसेल तर हे नक्कीच होतं. तर शेतकऱ्यांचे अकाउंट इनॅक्टिव्ह दाखवणारी ही बँक कर्ज वसुलीचा मेसेज मात्र पाठवते.
एक छोटा प्रश्न तुमच्यासाठी आहे. शेतकऱ्यांचा अकाउंट इनॲक्टिव्ह दाखवते पण लोन इनॲक्टिव्ह केलं का कधी? नाही ना? तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं मत मला ऐकायचं आहे. कमेंट करा लवकर. आता 5वं कारण, फायनल अप्रुव्हल अजून सर्व जिल्ह्यांचे नाही आहे. जिल्हा अधिकारी कार्यालय सर्व तालुक्यांची फायनल अप्रुव्हल लिस्ट तयार करते. आता काही गावांची लिस्ट दिली आहे, काही गावं होल्डवर टाकली आहेत. मिसमॅच असल्यामुळे अतिरिक्त वेळ जात आहे. तुमच्या गावाचे काम तहसील स्तरावर पूर्ण असले तरीही फायनल अप्रुव्हल न मिळाल्यास पैसे येत नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा ते फायनल अप्रुव्हल करतील तेव्हाच तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत. जर गावं होल्डवर टाकली असतील किंवा मिसमॅच असेल, काही प्रॉब्लेम असेल तर टाईम हा लागणारच आहे. तर पुढची बॅच कधी येणार? ज्या काही बॅच मागा पडल्या होत्या बघा तुम्ही पाहिल्या, तर त्या पुढचा बॅच नंबर कधी येणार? तर एरर लिस्ट मॅपिंग NYSC प्लस रिव्हेरिफिकेशन ही कामे एकत्रितपणे सुरू असल्यामुळे पुढचं बॅचची आठवड्याभरामध्ये पूर्ण प्रक्रिया होऊ शकते. आता ही गोष्ट लक्षात घ्या. बॅच ज्या काही 3 आणि 4 मधले शेतकऱ्यांचे पैसे जास्त करून राहिलेले आहेत येण्याचे, ज्यांचे पैसे जमा झालेले नाही आहेत, आता ते शेतकरी आहेत 3 आणि 4 नंबर बॅचमध्ये. तर हे सगळे 3 आधी कामं करून घ्यायचे. एरर लिस्ट मॅपिंग NYSC आणि रिव्हेरिफिकेशन ही 3 कामे जेव्हा त्यांच्याकडून होतील सरकारकडून तेव्हा तुमच्या खात्यावरती ते पैसे जमा होणार आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं? महत्त्वाची मेन कारणं जे तांत्रिक चुका होत आहेत, ज्या शेतकऱ्यांकडून नाही पण बऱ्यापैकी जास्त सरकारच्या कर्मचाऱ्यांकडून होत आहेत, तर त्या या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न केला. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे. योजना घरपोचला सबस्क्राईब करायचं आहे खऱ्या आणि माहितीशीर बातमीसाठी. आणि हा व्हिडिओ लाईक करायचा आहे, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा या चॅनलवरती. ठीक आहे, धन्यवाद.